काढतात आणि ती मूर्ती बनवण्यासाठी टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण नाही. ज्यावेळेस त्या घणाचे घाव ती दगड सोसल त्यावेळेस त्याची पाया पडण्यास योग्य तिची मूर्ती बनती. आणि ते जर घाव सोसले नाही तर ती मूर्ती बनेल का? तसं आपण नशीब समजावं की देव आपली परीक्षा घेतोय, देव आपल्या पाठीमागे आणि देवाने आपल्याला त्याच्या लायक बनवलंय. नवे नवे देवाने माझा अंगीकार केला हा, पण आपल्याला तसं वाटत नाही. कारण का? आपल्याला भक्ती कशासाठी करायची हेच माहित नाही. आपल्याला असं वाटतं या प्रपंचातलं नश्वर गोष्टी भेटाव्यात म्हणून भक्ती चालू. घर गाडी बंगला हे सगळं जरी असलं तरी सुद्धा तो देव जर आपण आपलासा केला नसेल तर आपल्याला सुख भेटू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक आपुला तो एक देवा करुणी देवा आपुला तो एक देवा करुणी देवा आपुला तो एक देवा आपुला तो एक नाही आधी अंती अवसान. कुठंच सुख नाही त्याच्यात, पण आपण ह्या प्रपंचात सुख शोधायला निघलो. कारण सुखाचा जो मार्ग आहे तोच आपल्याला भेटला नाही. कारण साधू संत सुख कशाला समजतात? ह्या नश्वर गोष्टीला सुख समजत नाही. कारण हे तर सगळं जाणार आहे, हे सगळं सोडून जायचंय हा. तर मग तो खरं जे सुख आहे ते माऊली म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे ते तजे होय तया नाम सुख. त्याला सुख म्हणतात. ते सुख संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर आपल्याला ते भेटेल. सुख एक ह्याची ठाई बहुपाई संतांच्या म्हणून केला वास आणि नाही नासत ठाई. पण आपल्याला आमच्यासारखे महाराज लोक भेटतात ते म्हणतात पुण्य करा पुण्य करा. संत जनाबाई महाराज म्हणतात जनी मने भक्तासाठी आणि वेडा वेडा जगासाठी. आपण देवासाठी वेडा होत याच्यात नवल नाही, याच्यात नवल नाही. देव आपल्यासाठी वेडा झाला पाहिजे. देव आपल्यासाठी तशी भक्ती आपल्याकडून कशी जसं श्रीकृष्ण अर्जुनासाठी वेडा हे का नाही. पांडुरंग परमात्मा जनाबाईसाठी वेडे झाले होते हा. ते म्हणतात की साधूची या कामासाठी भक्ताची या प्रेमासाठी सोडिली मी लाज रे सोडिली मी लाज. धन्य अर्जुनाचे घोडे वाराही मारे पुढे त्याची निकरांग करीतो हेच माझे हृदय. साधूची या कामासाठी भक्ताची या प्रेमासाठी सोडिली मी लाज रे सोडिली मी लाज. देव त्याची लाज धरत नाही. भक्ताचं काम नीच काम करू लागला. भक्तासाठी प्रगटाला नीच कामे करू लागला. कारण त्या भक्तासाठी तो किती बी हलक्यातली हलकी सुद्धा करण्यासाठी तो देव वेडा होतो. तशी जर भक्ती केली तर आज देव खरोखर वेडा होतो. हे जे सगळं झालंय माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगा होती स्वीकारावती. ही कशी भक्ती म्हणून तुम्ही आज मनुष्य नसून देवच माझ्यासाठी आला. तशी आमच्यासारख्याची दृष्टी झाली पाहिजे. का हा जो भरलाय जन नव्हे अवघा जनार्दन. कारण हे सगळे देव आहे आणि ते देव खरोखर कीर्तन ऐकण्यासाठी जसं म्हणतात ना की मातेच्या अंतकरणाने सगळी
आपलं लेकरू कसं बोलतंय बोबडे बोलतेचे ऐकण्यासाठी तुम्ही साधू संत तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उतराया जन जड जीवा असं तुम्ही माय बापाच्या अंतकरणाने लेकराचे बोल ऐकण्यासाठी आला नवे नवे तुम्हीच खरे देव आहेत आणि ते पहा आपलं अखंड हरिनाम सप्ताह समर्थ नगर आणि हा अखंड हरिनाम सप्ताह असलेले आपल्या 25वे वर्षे ह्या सप्त्याचं 25वे वर्ष आणि 25 वर्ष झाला हा सप्ताह चालू अशा साधू संतांनी हा मेळ घालून दिलाय त्यांनी हे टिकवलंय भक्तीचं कार्य म्हणून पहा आपले शिमूर्ती अण्णा यांनी आमंत्रण दिलं त्याच्यासाठी आमचे कमलाकर महाराज निमित्त झाले त्यांच्या ओळखीने आणि पहा ही जी सेवा आहे ती संतांशी जाऊन थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामात काळे हिंडता रानोरानी संतांशी जाऊन तुका म्हणे त्यांचे वारे आणि देव तुमच्या स्मरणी स्मरी देवाने आपलं स्मरण करावं अशी आपली क्वालिटी होती कधी आपण त्याच झालो तर आपण त्याचं होत नाही किंवा कदाचित सगळी जण भक्ती करतात प्रत्येकाला देव आवडतो है का नाही प्रत्येकाला देव आवडतोय पहा आपल्या सगळ्यांकडं गाई म्हशी आहेत म्हशीला गोचिड आवडतो का गोचिडाला म्हैस आवडते बाबा तुमच्याकडे असं म्हशीला गोचिड आवडतो का गोचिडाला म्हैस आवडते गोचिडाला म्हैस आवडते म्हशीला गोचिड आवडत कशामुळे आवडत नाही तर तो रक्त सेवन करतो म्हणून तो गोचिड म्हशीला आवडत नाही पण गोचिडाला म्हैस कशामुळं तर त्याला रक्त सेवन करायचंय माऊली म्हणतात बाहेर पादून पवित्र आणि गोड पाशी तोचेची पदराड परी ते आभेरून गोचिड काय अशुद्ध न सेविती का कमलकंद आणि दर्दुरी नांदलुक एकेची घरी परी पराभूषे विजयेला ब्रह्मरीची करूची मुली का निर्दैवाच्या परिवारी लोहा उतरलिया सहस्रवरी ते तर बैसोनी उपवास करी का दरिद्री सेवी तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा रामू का भ्रांताशी कामू विषया जसं की त्या गोचिडाला म्हैस आवडते कशामुळे रक्त सेवन करण्यासाठी त्या गोचिडाच्या ते गोचिड म्हशीच्या गाईच्या कासला असतो आणि त्या कासला तो गोचिड असतो ना त्या गोचिडाच्या आणि दुधाच्या मध्ये फक्त पडदा असतो आणि तो पडदा फक्त बाजूला केला तर तो दूध सेवन करू शकतो पण तेवढा जवळ असून सुद्धा तो दूध न सेवन करता अशुद्ध रक्त सेवन करतो ती गोचडासाठी माऊलीने रोमी खर्च केलेली नाही तशी आपली भक्ती चालली आहे देव आपल्या तेवढा जवळ आहे हृदयात पण तो जवळचा देव सोडून आपण बाहेर शोधायला जातो देव आपला बाहेर चाललाय देव आपण बाहेर शोधतो देव आपल्या जवळ आपण शोधत नाही कारण का आणि त्यात देव जर करतच असो आणि एखादा जर आपल्यावर प्रसंग आला काही तर लगेच आम्ही म्हणणार देवाला काही मीच सापडले का देव आम्ही करतो देव आमच्याच माग लागला है का नाही देव नशीब समजावलं देव आपल्या पाठी म्हणल्यावर देवाच्या पाठी आपण जाण्यापेक्षा देवच आपल्या पाठी येतो म्हणजे नशीब समजाव का नाही पण असं नाही वाटत कोणाला देवरायाचा नैवेद्य देव खातोच पण आपला नैवेद्य दाखवतानाच भाव तसा नाही काय मग ज्याचा भाव कसा आहे
त्याला देव तसाच आहे. जसा भाव तसा देव. म्हणून पहा, पण संत असं झालंय की या जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. मनुष्य जन्म, मुमुक्षत्व आणि संत मिळणं. संत मिळणं एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. म्हणून ते मिळतच नाहीत का? नरदेह आपल्याला मिळाला आहे. आता कसं करायला आपल्याला मुमुक्षत्व तयार झाले, पण त्याच्यातून आपल्याला इथपर्यंत आलं तर आपल्याला अशी तळमळ वाटली पाहिजे की कैमे उधार पावेन, उधार पावेन, आणि करा समाधान चित्त माझे. अशी ज्या वेळेस आपल्याला मुमुक्षत्व तयार होईल त्यावेळेस आपल्याला संतांची भेट होईल. पण संत भेटणं एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. चंद्र अमृत मुके शिववीरा, कारण संतांशिवाय देव आपल्याला कळू शकत नाही. त्या जसं आपल्या शेतामध्ये जर आपल्याला विहीर खोदायची असेल किंवा बोर घ्यायची असेल तर शेत आपलंच आहे, पण आपल्याला त्या आपल्या शेतातलं पाणी काढण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे का नाही? पाण्याशिवाय आपल्याला पाणी आपल्या शेतातलं कळू शकत नाही. मग तो पाणी ज्यावेळेस येऊन आपल्या शेतात पाहतो आणि तो जिथं खून करून देतो, पॉइंट काढून देतो, त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण बोर घेऊ, विहीर पाडू, त्यावेळेस आपल्या शेतात पाणी आपल्याला मिळते, है का नाही? मग ते आपल्या शेतातलं पाणी काढण्यासाठी त्या पाण्याने कुठून आणून टाकलं का? ते नाही, जमीन आपलीच. आणि ते पाणी काढून देण्यासाठी फक्त त्या पाण्याची जशी गरज आहे आणि पाण्याशिवाय आपल्याला ते पाणी कळू शकत नाही. आणि पाण्याने जर ते पाणी दाखवून दिलं, आपण मग त्याच्यावर नुसतं पाणी जर आपल्याला दाखवलं, आपण विहीर नाही पाडली, तर आपलं
बागायती जमीन होईल का? नाही होणार. कारण पाणी सांगितलंय, पण त्याच्यावरचं इटा माती दगड जे आवरण आलेलं आहे ते आपल्याला काढावं लागेल. ज्यावेळेस आपण विहीर खोदू किंवा बोर घेऊ त्यावेळेस तिथं आपल्याला पाणी भेटणार आहे आणि ते पाणी आपण तिथं आल्यावर मग आपलं सगळं सुपीक जमीन होणार आहे, म्हणजे बागायती होणार आहे. आणि ती जशी बागायती जमीन होती तशी आपल्याला संतांकडे गेल्यानंतर तो देव आपल्या हृदयातला आपल्याला अनुभवाला येतो. पण पहा आजकाल असं झालंय, देवाची गरज कोणाला नाही. काय आपण आषाढी वारीला गेलो तर आपण टीव्हीवर किंवा नाही गेलो तरी टीव्हीवर ऐकतो ह्या वर्षी आषाढीला 10 लाख भाविक आहे का पंढरपूरला वारीला 10 लाख भाविक आहे. पण त्याच्यातल्या एखाद्याची जर आपण मुलाखत घेतली की तुम्ही वारीला आलात, पंढरपूरला महिनाभर पायी चालत आलात, तुमचा हेतू काय वारी करण्याचा? ते म्हणतील का हो, मी फक्त आणि फक्त देवासाठी आलो, मला फक्त देव पाहिजे, असा म्हणणारा एकही भेटणार नाही. साधू संतांनी देवासाठी भक्ती केली आणि आपली जी भक्ती चालली आहे ती देवासाठी चालली आहे का? आपला देव जो चाललाय तो फक्त प्रपंच आपला वाढीस लागावा. ह्या नश्वर प्रपंचातलं आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला अविनाशी सुख नकोय कोणाला, नाशिवंत सुख पाहिजे, म्हणजे ह्या नाशक्यातलं प्रपंचातलं सुख पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला देव चाललाय का? कुणी म्हणतोय असा की देवच मला पाहिजे म्हणून मी गेलोय किंवा देव भेटल्याशिवाय मी आता पंढरपूरहून वापस येणार नाही, असं आहे का एखादा? कारण आपला भावच तसा आहे म्हणून आपला देव तसा आहे, है का? नामदेव रायाचा भाव होता की देव माझ्याकडे आली किंवा माझं पामर आहे काय थोरं पायची महाने पाय गेली, पुन्हा साधू संतांची सेवा त्यांच्या योगाने घडली का? आज मोठे मोठे महाराज साधू संत त्या लेकराचे येडे वाकडे बोल ऐकण्यासाठी आले, पण मला त्यांची नावं माहित नाही. म्हणून पहा आपले अण्णा अंजनवतीवरून आले, आपले हे महाराज गायक अंजनवतीवरून आले. हा आमचे कमलाकर महाराज हे गायक महाराज कुठले ते माहिती बोरखेडचे. आमचे नांदे महाराज पण आले. पहा म्हणजे असं उदाहरण करण्याचं लागतं. पहा आज आपण पाहिलं तर स्त्रियांना, महाराज लोकांना स्त्रियांची कीर्तन चालत नाही. महाराज लोकांना देवाला स्त्री चालली, देवानी जनाबाईचं सगळं केलं, पण आमच्या सारख्या महाराज लोकांना आजकाल स्त्रियांची कीर्तन चालत नाही. स्त्रिया टाळा घेऊन उभा राहिलेला चालत नाही. साधू संतांनी गुरुर माता आणि गुरुर पिता, अगोदर मातेला किंमत दिली नंतर पित्याला दिली. हा तुकाराम महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक. अगोदर कन्या आणि मग पुत्र. साधू संत मीराबाई संत होऊन गेल्या, जनाबाई संत झाल्या, मुक्ताताई संत झाल्या. ह्या स्त्रिया नव्हत्या का? होते ना. पहा आपली जी परंपरा चालू वारकरी संप्रदायाची, शंकर भगवंतांनी पहिला अनुग्रह कुणाला दिला? बाबा आदिनाथ उमा बीज प्रकट आणि वचिंद्राला सर्वेसर झाली माझी. म्हणून आता उद्या आपल्या कोल्हे साहेबांनी सांगितलं मला की दादा आमच्या गावचे नाही का ते, तर त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर लगेच समोर येणार. पण दादाची माझी जर ओळखच नाही तर त्यांनी सांगितलं आमच्या गावचे दादा, तर मला त्यांचं स्मरण होईल का? नाही होणार. मग आपलं नामस्मरण, आपला देव चाललाय, सगळे नामस्मरण करतात म्हणतात, आम्ही पण नामस्मरण करतो. मग देव जर ओळखलाच नाही तर त्याचं स्मरण होईल का? तुमच्या गावाला ओळखीच्या माणसाला राम राम नाही का बिगर ओळखीच्या? आमच्या सारखं आलं इथं आणि तिथं चौकात उभा राहिलं दिसत येईन त्याला राम राम पाहुणं जर केलं तर तुम्ही काय म्हणणार? डोक्यावर परिणाम झाल्यावर, आहे का नाही? मग जर ओळख नसताना राम राम केला तर डोक्यावर परिणाम आहे. आपण राम राम करतोय, देव करतोय, देव ओळखून
देवाची ओळख आहे का? साधू संत म्हणतात ओळखीला हरी धन्य तो संसारी. देव ओळखायचा, अनुभवायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगी. अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे. मग साधू संतांचा जो परमार्थ होता तो चालीचा होता का रीतीचा होता? रीतीचा होता. आणि आज कसा चाललाय? चालीचा चाललाय का रीतीचा चाललाय? परमार्थ चालीवारी चाललाय आजकाल, टाइमपास म्हणून चाललाय. साधू संत म्हणतात कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे दिल बहलाने की बात नाही. कीर्तन म्हणजे ती काय म्हणतात कांताबाईचं थिएटर नाही. करमणूक नाही. कीर्तन म्हणजे फैसला आहे, फैसला जीवाचा. आपण कोण आहे, कुठून आलो आणि काय करायचे. आलासी कोठोनी आजा शिकवण्या रे ठाया घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंच गुंतू नको पाहे बुडत तसे पापा. सावध होई बापा काळ लागला मापा. सावध होण्याची प्रक्रिया आहे का? आपले चाललेत सप्ते, पण आजकालचे सप्ते आहेत ना, सत्य कडू लागत पण बोलल्याशिवाय होत नाही. सत्य कडू लागत. आजकालचे सप्ते म्हणजे हप्ते गोळा करण्यासाठी आहेत फक्त, जीवनाचा उद्धार नाही. कधी कधी आपल्याला प्रश्न पडलाय का आपण आलो कुठून, जायचंय कुठं, करायचंय काय? आपण कुठून आलो? अव्यक्तातून आलो. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून विचाराचर हरीशी भरी. आणि इथे येऊन काय करायचंय? इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का. क्षणाचा तरी भरोसा आहे का आपल्याला? आपल्याला असं वाटतं मुलगा 6 वर्षे कंप्लीट झालं की शाळेत घालायचा, त्याला वयाची अट आहे का नाही? 18 वर्ष झालं की मुलीचं लग्न करायचं, वयाची अट आहे का नाही? 60 वर्ष झालं की रिटायर व्हायचं, वयाची अट आहे. आणि देव कधी करायचा? रिटायर झाल्यावर. रिटायर झाल्यावर आयुष्यभर आपण प्रपंच केला, आयुष्यभर हाडाची काड्या रक्ताचं पाणी करून प्रपंच केला. त्या प्रपंचामधलं आपण जो प्रपंच केला कोणासाठी केला? मुलाबाळांसाठी केला, है का नाही? आणि त्याच मुलाबाळांना रिटायर झाल्यावर वाटतं म्हातारे घरात कशाला बसावं, मंदिरात जाऊ नये का, सप्ताह चालू आहे तिकडे, है का नाही? मग ज्यांच्यासाठी आपण हाडाची काड्या रक्ताचं पाणी केलं त्यांना वाटतं म्हातारे घरात बसू नये, आता बाहेर जावं, है का नाही? आणि देवासाठी आपण आयुष्यात काहीच नाही केलं, देव जवळ करीन काय आपल्याला? आणि मग कधी करणार? म्हणून साधू संत म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. आम्हाला त्यांचे मित्र म्हणायचे एवढ्या लवकर परमार्थ असतो का कुठं? आता प्रपंच करायचं दिवस आहेत आपले, एवढ्या तुम्ही लयच लवकर परमार्थाला लागली. पण परमार्थाशिवाय पहा, आपलं जे आपल्याला इंद्रिय दिले, नरदेह दिलाय, तो केवळ आणि केवळ फक्त देव जोडण्यासाठी. कारण याच शरीरात याच योनीत फक्त आपल्याला तो देव जोडता येतो. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती मुक्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपस्ताच मिळते. म्हणून पहा, साधू संत म्हणतात याचा देही मातेला अनुग्रह दिला का नाही? क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो काही त्रिपुराने सांगितले. ते स्त्रीला त्यांनी पार्वती मातेला अनुग्रह दिला. तिथून आपली परंपरा चालू आहे. तिथं स्त्रीला किंमत आहे, पण तुमच्या आमच्यात आपल्याला महाराज लोकांना चालत नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात नारी की निंदा मत करो, नारी है वतन की खान, इस नारी से पैदा हुए शुक
आपल्या घरापासून सुरुवात केली. लोकाला तुम्ही करता का म्हणून नाही, किंवा ते सांगणं नुसतं नाही, तर ते आचरणात आणणे, ते अंमलात आणणे आपल्या घरातून सुरुवात आहे. की तू उभी राहा आणि हा संतांचा जो निरोप आहे तो जगाला सांग. थोडं उदाहरण ठेवू शकत नाही, कारण जसं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग स्त्रीचा हात असतो, पण मी तर असं म्हणेन की माझ्या पाठीमाग माझ्या मालकाचा हात आहे, म्हणून मी हे सगळं करू शकते. त्यांनी ते अधिकार दिला म्हणून ते मी बोलू शकते, नाहीतर इथं उभारण्याची माझी लायकी नाही. पण त्यांच्यामुळे ही किंमत आहे, त्यांनी सांगितलं म्हणून हे करू शकते. आमचे आपले अक्षय महाराज गायनाचार्य ते पण हजर राहिले. आमचे लक्ष्मण महाराज पाचवरीहून आले, अक्षय महाराज जातेगाववरून आले, विनेकरी महाराजांनी इथलेच आहेत पण त्यांनी ड्युटी बजावली आहे का नाही. आमचे बाप्पा पण आले. ह्या वयात पहा खरंच लेकरू कसं बोलतंय आपलं आणि कसं त्याचं खरोखर बरोबर चाललंय की नाही चाललंय. मी तुम्हाला उपदेश करण्यासाठी अजिबात नाही, माझा पेपर तुमच्या पुढे तपासण्यासाठी आहे की खरंच की चुकीचं आहे का बरोबर आहे. हे तुम्ही साधू संतांनी ते निवडून घ्यावा, कारण चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा दोष आहे, पण बरोबर असेल ते माझ्या संतांचं आहे. आणि मी कुठं शिकायला गेलेली नाही, आणि मी पंढरपूरला प्रपंच सोडून गेलेली नाही. प्रपंच असावे असून नसावे, भजन गावे वेळोवेळा तसं जसं म्हणतात तसं माझ्यावर सुद्धा एक सद्गुरूची कृपा झाली, संतांची कृपा झाली, संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली किंवा संत कृपा झाली, इमारत फळाला आली. ती जशी इमारत फळाला आली तशी ही इमारत फक्त त्या संतांच्या कृपेने फळाला आली. माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचा विचार केला नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू संसार जोडण्यासाठी का धन जोडण्यासाठी, कशासाठी? नारायण जोडण्यासाठी. म्हणजे आपलं काय जोडायचं चाललंय? हा, जोडून या धन. हा, आपलं धन जोडायचं चाललंय, पण त्यांनी काय सांगितलंय? हा, दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भव रोग. हा, आपल्याला तो भगवंत जोडण्यासाठी हा नरदेह दिलाय. हा, मग ते ह्या नरदेहात येऊन आपण तो भगवंत जोडला का? कधी विचार केला का त्याचा? आपल्याला कशासाठी देवाने नरदेह दिलाय? नरदेह किती अनमोल आहे, किती अनमोल आहे. कबीर महाराज म्हणतात नरदेह अनमोल है, फिर से नहीं मिलेगा, पका फल जो गिर पड़ा तो फिर से नहीं लगेगा. ओम सोहम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आ गया, प्राण जाएगा छूट के. हाँ? कल करे सो आज, आज करे सो अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब? हाँ? है का भरोसा? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
संतांना बोलण्याचा प्रयत्न केला, कारण बोलणारी मी नाही, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, पण बोलविता धनी वेगळाची. म्हणून पहा आपले हे महाराज अर्जुन महाराज पण अंजन होती कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद वाटला, खरंच चाल पण गोड म्हणला आणि पकवास पण एकदम छान वाजवलं. सगळ्यांनी तुम्ही साथ दिली म्हणून हे सगळं काही झालं. आणि तुम्ही साधू संत पहा, राधाताई जातेगाववरून आल्या, आमच्या प्रवचनकार अश्विनीताई पण आल्या आणि तुम्ही सगळे हे सोयऱ्याचंच गाव आहे, फक्त ओळख नसल्यामुळं नवीन वाटतंय. कारण आम्ही इथं नव्हतो, मुंबईला होतो, त्याच्यामुळे ओळख नव्हती. म्हणून आम्ही साऊंड सिस्टीम पण एकदम योग्य दिली. कारण रात्री पाहिलं, रात्री कसं होत होतं तिथं पाठ द्या, पण साऊंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती, पण साऊंड सिस्टीम पण एकदम व्यवस्थित दिली आणि सगळ्यांनी तुम्ही साथ दिली. प्रभू तुम्ही महेशाचे, तुम्ही म्हणता सगळ्यांची नावं घेतली ना आमची, आहे का नाही? तुम्ही नसतात, जसं म्हणतात ना, श्रोता तो श्रोता नव्हे, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विन. तुम्ही जर नसतात तर का बाबा मनाची बिदडात सांगितलं हा. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावरी स्वीकारावी. का तुम्ही साधू संत जमला, गोड म्हणून ऐकण्याचा प्रयत्न केला, एक चित्ताने ऐकलं म्हणून मी हे बोलू शकले. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तसेच पांडुरंग परमात्मा आणि आपले हनुमंतराय, अजून तुम्ही साधू संत जमलेले आणि तुम्ही महाराज मंडळी यांच्या चरणावर सगळे बाबांच्या सगळे बाबांच्या मार्फत मला हा अनुग्रह मिळाला आणि त्यांच्यामुळे हे बोलू शकले मी. म्हणून सच्चिदानंद सगळे बाबा यांच्या, तुम्ही साधू संत जमला, त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते.